नमस्कार मित्रांनो, आज आपण शाडो मातीचा गणपती बनवणार आहोत। असे छोटे छोटे गोळे आपल्याला लागणार आहेत। सगळ्यात मोठा गोळा आहे तो त्याच्या पोटाचा आहे, त्याच्या बेस म्हणून वापरणार आहे। हे दोन मोठे त्याच्या मांड्या, पाय, हे दोन हात, हे हेड म्हणजे डोकं। एक छोटा गोळा आहे तो सोंडेचा, दोन छोटे गोळे आहेत ते कानासाठी, आणि बाकीचे इतर छोटे छोटे ते मुकुटांसाठी आपण वापरणार आहोत। सगळ्यात आधी आपण एक गोळा कसा बनवायचा ते दाखवतो। दोन्ही हात एकमेकांवर गोल गोल फिरवत गोळा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीचा गोळा आपण तयार करायचा। बेससाठीचा गोळा आहे त्याला आपल्या तळ हाताने वरतून दाबायचे, चपाट करून घ्यायचा, आणि मग त्याच्यावर आपला सगळ्यात मोठा गोळा जो आपण त्याचं पोट म्हणून वापरणार आहे तो बरोबर मागच्या बाजूला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि मागून एकत्रही करायचा आहे, म्हणजे वाळल्यानंतर त्याचा भाग वेगळा होणार। आत्ता आपण शाडो माती वापरतोय, तुम्ही घरातल्या कुंडीतली लाल माती पण गणपतीसाठी वापरू शकता। एकत्र जोडून घेतल्यानंतर मग आपण दोन्ही पायांसाठी हाताने सिलेंडरच्या आकाराचे दोन पाय करून घ्यायचे। आता ह्या पायासाठी पुढचा भाग आहे तो थोडा प्रेस करून घ्यायचा। हातही करून घेऊया। त्याच्यापेक्षा ते छोटे दोन गोळे होते त्यांनाही सिलेंडरचा आकार द्यायचा। खालच्या बाजूला थोडा निमुळता, वरच्या बाजूला थोडा जाड असा तो होईल। तो झाल्यावर आपण ते पण पुढच्या बाजूला प्रेस करून घ्यायचे। एल आकार दोन्ही हातांचा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला तिथे लावताना अडचण येत नाही। तर दोन्ही पाय आहेत ते मोठ्या गोळ्याच्या दोन्ही बाजूंनी लावायचे तिरक्या पद्धतीने, आणि मागे जेवढा भाग उरला आहे तो मागे दाबून एकमेकांमध्ये मर्ज करून घ्यायचा आहे। ज्या ज्या वस्तू आपण चिटकवू त्या एकमेकांमध्ये मर्ज करून घेतात मातीमध्ये। तर पायाचा थोडा आपण पुढचा आकार आहे त्याला थोडंसं वळण द्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आता आपण हात लावूया। बरोबर पायांच्या वरती असे दोन्ही हात ठेवायचे आणि वरच्या गोळ्याच्या इथे एकत्र करायचे। आता आपला गणपती बाप्पाचा उजवा हात आहे तो आशीर्वादाचा हात म्हणून त्याला वरच्या बाजूला असा फोल्ड करायचा, आणि दुसरा हात आहे तो प्रसाद ठेवण्यासाठीचा, मोदक ठेवण्यासाठीचा, तो सरळच राहील। आता आपण डोकं करून घेऊया। तयार झालेला मिडल साईजचा गोळा आहे तो मधोमध ठेवून आतमध्ये बरोबर मध्यभागी दाबायचा आहे। आता आपण सोंडेसाठी खालची बाजू लहान आणि वरची बाजू मोठी असा सिलेंडर तयार करून घ्यायचा। जानवं आपण आधीच लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून सोंड लावल्यानंतर आपल्याला ते अडचण येणार नाही। आता आपण
बाप्पाच्या गळ्यातला एक दागिना तयार केला आहे, तो पण लावून टाकूया. दागिना तयार करायला वेगवेगळ्या पद्धतीने तो करता येतो. आपण आत्ता फक्त सी आकाराचा एक भाग मातीचा तो लावला आहे. सोंड बरोबर मध्यभागी आणि वरच्या गोळ्याला थोडी वरती अशी लावायची आणि एकमेकांमध्ये मर्ज करायची. ही अतिशय सोप्या पद्धतीने आपण गणपतीची सोंड केली. आता त्याची दिशा आपण प्रसादाच्या हाताकडे वळवायची आणि आपण छोटा गोळा बनवला आहे मोदकाचा, तो तिथे ठेवून द्यायचा. आपण दोन्ही कान लावून घेऊया. दोन्ही कानाचे गोळे आहेत ते हेडच्या बाजूने आत प्रेस करायचे आहेत, मध्यभागी दाबायचा, खाली आणि वरती. अशा पद्धतीने अर्धा आकाराचे कान, अर्धगोल आकाराचे आपण तयार केले. ते मधल्या हेडमध्ये मर्ज करून घ्यायचे. आता एक गोळा राहिला आपला, त्याला मधोमध प्रेस करायचा आहे. त्याच्यावर दुसरा गोळा ठेवायचा, तो पण प्रेस करायचा. तिसरा ठेवायचा, तोही प्रेस करायचा. आपण बाप्पाचा मुकुट करतो आहोत आणि अंडाकार आकाराचा एक गोळा आहे तो समोर लावायचा. तयार झालेला मुकुट आपण डोक्यावर ठेवायचा आहे आणि डोकं आणि मुकुट हे एकमेकांमध्ये थोडेसे मर्ज करायचे. घरात उपलब्ध असलेल्या गोष्टी, आपल्या टूल्स असतात, आपली पेन्सिल, पेन याचा वापर करून आपण बाप्पाला अजून सजवायचं आहे. तर डोळ्यांचं काम आपण पेनने केलं आहे. आता छोटे छोटे 2 गोळे आहेत, त्याचा दात आपण बाप्पाचा लावणार आहे. दुसऱ्या बाजूचा पूर्ण असा मोठा दात लावून आतमध्ये चिटकवून घ्यायचा व्यवस्थित. इथपर्यंत आपली कृती पूर्ण झालेली आहे. आता याच्या पुढे आपल्याला फक्त बाप्पाला डेकोरेट करायचं आहे. ते करण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी वापरू शकतो, जसे की गंध लावणे. सी आकार करून घेऊन मी गंध लावला, बेंबी दाखवली. धोत्रावरची आता आपण डिझाईन दाखवूया लाईन्स करून. हा गणपती डिझाईन होऊन पूर्ण झाल्यावर वाळायला 2 ते 3 दिवस जातात. आपण त्याला रंगवू शकतो. अशा पद्धतीचा पूर्ण गणपती आपण यावर्षी घरी बनवूयात, त्याचं रंगकाम करूयात आणि याच बाप्पाची पूजा अर्चा यावर्षी आपण करूयात. ह्या मागच्या बाजूने असा दिसेल. सगळ्यांना हा गणपती बाप्पा नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.